आमच्याच कुटुंबातली आहे ती आणि आमचीच आहे जाऊबाई, पण ती आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजूर एकदम असते शूटिंग घेण्यासाठी. त्याच्याबद्दल आम्ही तिला तिचे धन्यवाद करतो. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. सो हे गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप ते मजेत असणार. तर आता तुम्ही बघू शकता मी व्लॉग किती वाजता स्टार्ट केलेला आहे. 4:30 वाजता मी आता व्लॉग स्टार्ट करते आहे. कारण की मी सकाळी म्हणजे दुपारी गेली होती मंदिरात आपल्या गणोबाच्या पाया पडायला हंशीला घेऊन. हे मी आणि हंशी गेलो होतो आम्ही. तर आजचा काय माझा असा प्लॅन नव्हता व्हिडिओ शूट, म्हणजे ब्लॉगचा काही प्लॅन नव्हता, कारण की आपला कालचा ब्लॉग आहेच ऑलरेडी. मला आता तो उद्या अपलोड करायचा आहे. तर आज व्लॉग नव्हते घेणार मी. तर तिकडे गेल्या आईचं लगेच सर्वजण विचारायला लागले, तू कुठे होतीस ना? सर्वजण आईचं विचारायला लागला, एवढे दिवस कुठे होतीस? कारण की मी आता महाबळेश्वरला पण 3-4 दिवसांनी बाहेर गेलेलो. तिथून आल्यानंतर लगेच माझे डान्सचे क्लास पण चालूच होते असे पण. आणि आपले व्हिडिओज खूप सारे झालेले आहे, महाबळेश्वरच्या व्हिडिओज खूप सारे झालेले, म्हणजे खूपच जास्त, एवढे जास्त झालेले आहे की मला माझ्या पुढच्या व्हिडिओ गोप्रोमध्ये घ्यायला लागले आपल्याला, आहे ना? हां, तर त्याच व्हिडिओ माझ्या पूर्ण कम्प्लीट झाल्याच नव्हत्या, म्हणजे पार्ट बनवून अपलोड केले व्हिडिओ. मी आगरी कोळी डान्स सुद्धा क्लास जॉईन केलेला आहे आपल्या वाशी गावामध्ये. तिकडे पण माझा डेली येणं जाणं राहिलेला आहे. आता कधी कधी डेली असते, कधी कधी 1-2 दिवसांचा गॅप पण असतो. तर त्याच्यात पण प्रॅक्टिस खूप जास्त आहे. आणि तिथून येऊन घरी जेवण बनवणं हे पण मला काम आहे. घरात येऊन जेवण वगैरे अंशूला यांना. तर घायच होते ना, घायच होते, कारण की तिथून येता मला 9 वाजतातच. कारण की कधी कधी लवकर सोडते, कधी कधी लेट पण सोडते ट्युशनवरून, म्हणजे क्लासवरून. तर हे सर्व प्रॉब्लेम चालूच होते. आणि आज पण ब्लॉग बनवायचा नव्हता, आज तर मला नव्हताच घ्यायचा ब्लॉग, कारण की आपला ऑलरेडी एक ब्लॉग आहे, म्हणजे घरातला आहे. आता महाबळेश्वरचे ब्लॉग संपले, पण मी आपला बुधवारचा ब्लॉग काढलेला आहे घरातलाच, आपला साधा डेली ब्लॉग घरातला घेतलेला आहे कालचा. सो तो अपलोड पण नाही केला ना, करतो नंतर. हां, तर ह्याच्यानंतर करेन मी तो ब्लॉग अपलोड. तर आईसांना असं वाटलं की मी दिसत नाही, तर मी किती दिवस आलीच नाही, म्हणजे कुठे गेलीच नाही बाहेर. तर आईसांना असं वाटलं मी काय तब्येत वगैरे बरी नव्हती काय, असं आईचं विचारायला लागले मला. तर मी आईसांना सांगितलं की असाच प्रॉब्लेम होता, ह्याच्यामुळे मी नाही आली. आणि मेन गोष्ट मला तुमच्यापर्यंत ही पोचवायची आहे की मला ग्रामविकास मंडळातर्फे सुद्धा आमंत्रण आलं होता आपल्या होलीचा. एक गाव एक होलीचा आपला आमंत्रण सुद्धा मला आला होता ग्रामविकास मंडळातर्फे. तर काही कारणांमुळे मला नाही जायला भेटला. तर मला ह्याच्याबद्दल पण खूप जास्त वाईट वाटला, कारण की धावपळच एवढी झालेली होती माझी, तर मला नाहीच जमला. आणि आपल्या कुटुंबात सुद्धा वारले होते, बेटा कुटुंबामध्ये. तर पाया वगैरे काय पडायचं तर नव्हताच. तर आपल्याला व्लॉग बोलला तर आपला फुल व्हिडिओ पाहिजेच. पाया वगैरे पडताना पोली, पुरणपोली, शिंगोली जे काय असेल ते सर्व पूर्ण व्हिडिओ घेतल्यानंतर मस्त वाटते, म्हणजे असं पूर्ण दाखवायचा बोलला तर ना. ह्याच्यासाठी मी थोडासा ह्या वर्षी माझा मूड ऑफ पण होता थोडासा, नाहीतर मी 100% तिथे गेले असती, कारण की आपल्या ग्रामविकास मंडळाचं आमंत्रण सुद्धा आलेलं मला. हां, आता ह्या वर्षी तर माझा हा प्रोग्राम आपला मिस झालेला आहे होळीचा, एक गाव एक होळी. पण पुढच्या वर्षी नक्कीच आपला पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि हां, माझ्या या वर्षीचं सर्वच काही गेलेलं आहे, म्हणजे नागेली वगैरे सुरुवातीपासून नागेली. आणि मेन सॉन्ग आपला जिथे खूप जास्त एन्जॉयमेंट होते, म्हणजे खूपच जास्त, असं कुठेच नाही बघायला एवढं भारी असते आपल्या इथे. तर तो सुद्धा माझा मिस झाला. त्या दिवशी सुद्धा लेट आलो ना आपण रात्री, त्या दिवशी पण रात्री लेट आलो आम्ही, तर तो सुद्धा माझा मिस झाला. तर चला, ह्या वर्षी थोडासा मूडच ऑफ झाला एवढा सगळा झाल्यामुळे. तर नेक्स्ट टायमाला नक्कीच आपण रेडी राहू आणि तुमच्यासोबत आपण पूर्ण व्हिडिओ होळीची शेअर करू. त्यासाठी पण तुम्ही आता पुढच्या वर्षी, ह्या वर्षी नाही, आपल्या गाववाल्यांचे कसे प्रोग्राम असतात ते पण दाखवू. हां, तर चला आता काय मंदिरमध्ये जाऊ.
गणपती बाप्पा मोरया. आणि हा आज गणपतीच्या मंदिरात पाया पडायला गेलेले गणोबाच्या इथे, तर आईसाने छोटासा मला सत्कार केला मस्त नारळ आणि हार देऊन. व्हिडिओ बनवायची नव्हती आज तर मला नव्हतीच व्हिडिओ घ्यायची, कारण की आज मी जाणार होती माझ्या मम्मीच्या इथे घरी, तर का परत एकदा प्लॅन चेंज नाही गेलो आम्ही. आणि मग इकडे गेलो मंदिरात, तर आईसाने तिकडे सत्कार केला छोटासा मस्त माझा, खूप भारी वाटला. गणोबाजवळ सत्कार झाला तर खूप खूप खूपच भारी वाटला ना. त्याच्यामुळे जरा थोडी बनवली. आई पण बोलले व्हिडिओ घे. आईला बोलली मी माझी व्हिडिओ नाही घ्यायची मला आज, तरी आई थोडी बोलली व्हिडिओ घे म्हणून. आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकले त्या बघितल्याच तुम्ही. हा, आणि त्या शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितल्याच असणार आपल्या आईच्या भजनाच्या आणि गणोबाच्या मंदिरामधल्या व्हिडिओ मी 3 अपलोड केल्यात शॉर्ट व्हिडिओ, सो तुम्ही त्या सुद्धा बघितल्याच असतील. आणि ज्यांनी कोणी बघितले नसतील त्यांनी लवकर जाऊन बघा. आणि हा, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती मला. आपल्या पाठच्या ब्लॉगमध्ये बघू शकता तुम्ही माझे एक गाव एक होली, कोपरखेरणे एक गाव एक होली हे ब्लॉग आपल्या आहेतच ऑलरेडी. म्हणजे गेल्या वर्षी मी फुल शूट केला होता ना, नागेले वगैरे फुल शूट केला होता. आणि खूपच म्हणजे खूप मजा असते. तुम्हाला बघायचं असेल तुम्ही पाठच्या माझ्या ब्लॉगमध्ये बघू पण शकता. आणि हा, आपले असे पण गावातले व्हिडिओ खूप सारे आलेले आहेत यूट्यूब चॅनलवरती. 5-6 दिवस अगोदरच आपले हे सर्व नागेले वगैरे चालू होते खेळायला, म्हणजे सर्व बायका वगैरे मस्त नागेले करतात तिथे. आणि काही गेम पण असतात मस्त, खूप मजा असते. पाठच्या ब्लॉगमध्ये आपल्या आहे सर्व आहे तसंच सेम. आज फक्त गेम चेंज झालेले थोडेसे ना, थोडेफार गेम चेंज झालेले. गेल्या वर्षी मी खेळले होते आई आणि मी. आता ह्या वर्षी सर्व महिलांना चान्स असते खेळायचं, सर्व गावातल्या महिलांना चान्स असते. फक्त एवढाच का आपण तिथे जायला लागते लवकर. गजानन दादा मस्त अँकरिंग करतात. हा, आणि गजानन भाऊंची अँकरिंग खूप जास्त भारी असते, सर्वात जास्त भारी त्यांची अँकरिंग असते. हा, आणि ऐकायला खूप जास्त भारी वाटते. आणि हा, जेव्हा गेम वगैरे चालू असते तेव्हा तर खूप फुल म्हणजे काय बोलतात त्याला, पोट भरून हसवतात ते सर्व, म्हणजे महिलांना एकदम भारी वाटते. असं असलं की अजून आवड होते महिलांना पण तिकडे जायची, की मस्त कॉमेडी आणि एन्जॉयमेंट फुल असते. ह्याच्यामुळे सर्व बायका तिकडे आपल्या हजर असतात. तर चला आता बघा, आता वाजायला किती आले बघा, 4:45 व्हायला आले. आता मला तुमच्याशी एवढा बोलायचं होतं म्हणून मी इकडे थांबलेली. आता आम्ही निघतो मंदिरात. आणि आता तेच आपलं जे आपलं नेहमी डेली आपले संकष्टीला जो प्रोग्राम चालू असतो, म्हणजेच भाज्या वगैरे मोडण्याचं, तेच मंदिरात आता करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. हे आणि मी काल दुपारी गेली होती मंदिरात, तर ती थोडीशी व्हिडिओ घेतली होती, शॉर्ट्स व्हिडिओ. तर बघूया आपल्या ब्लॉगमध्ये थोड्याशा क्लिप ॲड केल्या तर करेन थोड्या, कारण की त्या शॉर्ट्स व्हिडिओ घेतल्या होत्या, ब्लॉगच्या नव्हत्या घेतल्या पहिल्या ना अगोदर. तर शॉर्ट्सच होते आमची ओची, आणि पाया पडताना पण शॉर्ट व्हिडिओ घेतलेल्या. तर चला बघूया आता जसा होईल आजचा ब्लॉग तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि एन्जॉय करा. तर चला आता निघतो, खूप जास्त उशीर झाला बघा आम्हाला, निघतो आम्ही. चला आता भेटूया आपण डायरेक्ट आपल्या गणोबाच्या मंदिरात. चला आम्ही निघालो मस्त मंदिरात जायला. आता बघूया तिकडे कोण कोण आले आहेत, ताईसं वगैरे. तर आता काय भाजी मोडण्याचा प्रोग्राम असेल, तर चला आता आपण निघूया मस्त. गणपती बाप्पा.
बघा भाऊनी मस्त वरण बनवलं बघा इकडे अजून बनवलं चालू आहे ना. डाळ बनवली भाजी पण बनवली. झाली का रेडी नाही ना. हे बघा आपली डेलीची संकष्टीची तयारी चवळीची झाली. चला तुम्हाला दाखवते. भाऊ इकडे बघा ते बघा कांदा कटिंग टोमॅटो कटिंग चालू आहे बघा. तयारी चालू आहे आमची अजून. कांदा कटिंग झाली. कांदा कटिंग झालेलं आहे बघा. कांदा कटिंग झालेलं आहे आणि इकडे टोमॅटो. वहिनी बघा ताई आणि वहिनी बघा आमच्या कशा. भाकरीची तयारी काय मोदक मोदक भाकरीची ऑर्डर सगळं ते बघा मोदकची तयारी. आई हे बघा वहिनी हे बघा वहिनी केले इकडे मस्त. आता काय भेंडी मिरची काय ना काही इकडे बघा. इकडे ताई मोदकाची तयारी चो बघायचं नारळ सुद्धा ताई इथे बघा. इथे आहेत आपल्या ताईचं ताई इथे बघा ताईचं घेतलं इथे मस्त काजू आणि बघा म्हणून ते बघा याची तयारी मोदकची तयारी आहे ही पण सर्व. तर चला आता सर्व अजून आल्या नाही बायका जेवढं आता आहे पण मग दाखवलं इकडे बघा सर्व. ही आहे संकष्टीची तयारी. तर चला आता थोडाफार मी पण काहीतरी करून घेते आणि तुम्हाला थोड्या वेळेला भेटते. गणपती बाप्पा मोठे नाही गणपती बाप्पा जोरात बोल जोरात. गणपती बाप्पा चला इकडे बघा आपली नवीन नवरी. तुम्हाला थोड्या वेळामध्ये ओळख करून देते मी. चला हे बघा तू पाडशील तू मम्मा तर काढते मी काढते चल. हा बघा याला कॅमेरा पाहिजे बघा. कॅमेरा पाहिजे तुला. तू पाडलास मग पाडणार बाबू. मम्मी गेली बघ बघ मम्मी आली बघ. चला आता मोदकांची तयारी. काढते बघा याला कॅमेरा पाहिजे बघा. पाहिजे कॅमेरा. मम्मी व्हिडिओ कशी घेऊ व्हिडिओ कशी काढू मम्मी. हा आपण व्हिडिओ करायची ना. ही बघ आईचं बसलं सगळेजण. हाय कर आईला. हाय कर तू हाय कर. हा गुड बॉय. बघा ह्याला बघा काय पाहिजे ब्लॉग करायला. बाबू मी व्हिडिओ काढते ना. तिकडे बघा नाही त्याला कॅमेरा पाहिजे बघा. रडतं कॅमेरासाठी. विसरला मला नाही ना. नाही विसरलं नाही ना बाबू. हे बघा चला आधी बारी मस्त. राऊंड मोठा करा. आई इकडे बघा माझी तयारी. हे वहिनी काय झालं तुझा चहा वाले बघा इथे ताईन दिले चहा. हे बघा मस्त चहा. इकडे चहाची तयारी. इकडे बघा चला आता आपण मोदक करूया. मी बघते मोदक करायला. चला गेला का लपून ठेवा नाही गेला. बोला बरं वन्स मोर बघा ताई काय बोलतो बोला. लपून ठेवा नाही गेला बघा शांत झाले आता नको उगाच रडेल परत. तर चला आता आम्ही मस्त मोदक करून घेतो पहिले. हे बघा सर्वजण मस्त बिझी आहेत मोदकमध्ये. बघा हां चांगला म्हणून ते मस्त मला सॉफ्ट करून. आता पहिला मोदक वगैरे करून घेते आणि दाखव तुम्हाला रेडी झाल्यानंतर तुम्हाला सर्व मोदक. चला भेटूया थोड्या वेळेला. हां घ्या बंदी होगा. हाँ
तुम्ही आता इकडे बघू शकता आपले मोदक सर्व झालेले आहेत, मस्त छान सर्व आहे बघा. महिला मंडळ ग्रुप बेटा कुटुंबीय सर्व बसलेले आहेत इथे. तर आता मस्त छान असा दिवा ताई बनतात बघा. काय ताई इकडे बघा, हे दाखवा. हा बघा मस्त ताईने घेतलेला आहे आपला डिझायनर दिवा बघा. हे बघा आता मोदक तर होणारच आहे थोड्या वेळामध्ये, तोपर्यंत मग दाखवतो बघा. मस्त चहा वगैरे गरमागरम चाय वहिनी बघा ना, वहिनी दाखव ना. हे बघा जे झालेले मोदक आहेत ते बघा. वहिनी दाखव. हे बघा हे झालं का आपलं? नाही झालं अजून, थोडं बाकी आहेत बघा. आपले चालू आहे तिथे मोदक. आणि ते आता मस्त सगळ्यांना काही काय करता चला हे बघा आईचं बसत बघा. कुठे होत्या वरती ना बघा झाला का आता आईचं झाला मस्त हरिपाठ वगैरे झाला. आणि आता घरी आता घरी चाललो, नाश्ता वगैरे झाला आमचा, चहा झाला, दूध झाला, पेपर खाल्ली, उपवास सर्व खाऊन झाला. आईचं घरी जातील, तयार होतील आणि मग परत येतील बघा. इकडे बघा आईच आहेत सर्व. परत येऊ. हे बघा मावशीने काय आणले, मावशी बघा परत. हे बघा मावशी आली परत. चला झाला हरिपाठ संपला चला बघा मावशी चला. हा बघा बाबू नाव सांग तुझं काय? हा देवांश. काय कर. हा बघा इकडे भाऊ बसले कसा मस्त देवांश. चला आता भेटते तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये नंतर. आता बघूया काय काय. आता मोदक तर झाले, जेवणाची तयारी तिथे चालूच आहे. तर आता भेटूया आपण थोड्या वेळा. मावशी झाले मस्त सगळ्या उपवासवाल्यांसाठी. हे बघा बाबा झाले. बाबा झाला का बाबा झाला? वडिलांचं नाव काय? कोणाचा? नामदेव बेटा. नामदेव बेटाचे का? हा इकडे बघा बाबाचा आले. आता झाला हरिपाठ मस्त. हा काय का आमचे काशीनाथचे बेटाचे. हा मोठे बाबा आमचे. आम्ही बरोबर शाळेत होतो. बघा आता सर्व मोदक वगैरे झाले आणि एक गोष्टी त्यांनी मोदक बनवले. त्याच्यामध्ये काय सांगू तुम्हाला, सांगा काय सरप्राईज आहे. पण तो कोणाच्या नशिबात आहे ते माहिती नाही मोदक. हे बघा आता आम्ही एवढी बसलो इथे, फक्त आम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये काय आहे ते. चला बघू कोणाला भेटते तो शेवटी. बाहेरच्याला भेटत नाही समजणार, आपल्या गँगला समजेल नाही का. चला बघू. दाखवा ते मोदक तो. हा बघा हा मोदक नशीब आहे ज्याला भेटेल त्याला. नशिबात ते बघू. आणि हे बघा एक हा मला दिवा झाला आणि ताईने दुसरा घेतला तो मस्त बनवायचा. तर चला हे बघा आता जेवणामध्ये पहिला तर भात सर्व करायला रेडी केलेला आहे इकडे. हा बघा भात आपला रेडी आहे. इकडे मस्त डाळ इथे पण भातच आहे आणि याच्यामध्ये आहेत ना नली हे बघा सगळ्यांचा आवडता. याच्यात पण सेम इकडे भेंडी मिरची मोदक माहिती काय. आणि इथे होतात आपले मोदक. हे काय हा हे बघा हे आपले रेडी झालेले मोदक म्हणजे तयार झाले. आणि भाजी तर इकडे होते अजून. भाजी तर चालू आहे, पूर्ण तर तयार झाली आता. काय बाकी आहे आता बोला. भाजी बाकी आहे, भाजी झाला का आपण जायचं. हे बघा चालू आहे तिथे भाजी. घेऊन ठेव. मला जायचं आहे ना परत म्हणून म्हणते. हे बघा इथे भाजीची तयारी चालू आहे आता. म्हणजे आता मिळेल भाजी. भाऊ तुम्ही काय करता? चला क्लिनिंग चालू झाली बघा. भाऊची क्लिनिंग चालू झाली, साफसफाई चालू झाली. ते बघा चवळीची भाजी आहे. मस्त चवळीची भाजी, वांगा आणि बटाटा. चला
भाजी तर होतच राहील इकडे. आणि भाऊ बघा क्लिनिंग चालू क्लिनिंग. आता राहिले ती फक्त इकडे वांगी. हा बघा भाजीमध्ये टाकायचं बटाटा ॲड करायचं. चला आता या लवकर या लवकर. गरमागरम मस्त मोदक. सर्व जेवण वगैरे सर्व तयारी झाली. शेवट करायचे. हे बघा ताई मोदक काढ झाला. चलो बघा भाऊचं झाला काम. कोणचं आटपला आता. भाऊला घाम निघाले बघा. एवढी मेहनत केली. आणि हो बघा मस्त चहा पितात. चहा गरमागरम चहा. चला फायनल झालेलं आहे ते सर्व. हे बघा भाऊ काय बाकी आहे का आता काम. चहा गरम करत बघा भाऊची आयडिया का. भाऊ तुम्ही का बघा चहा निघाले म्हणून भाऊ बघा कसा. हा साफसफाई चाललंय भाऊची तिकडं. भाऊची साफसफाई चाललंय. साफसफाई क्लिनिंग क्लिनिंग. चला हे बघा मोदक खूप झाले आहेत. तर किती असतं नाही मोदक. हे बघ एवढे मोदक आहेत. हे बघा अजून इथे अजून आता तिकडे पण आहेत. ते बघा पुढे पण आहेत. एवढे मोदक होतात आता संकष्टीला. दर संकष्टीला. चला आता सगळे घरी जाते तयार व्हायला मस्त. इकडे बघा ताईने मस्त शिंगोले बनवली म्हणजेच करंजी. बघा डिझायनर करंजी मस्त. इथे बघा ताई तुम्ही बनवली ना. बघा मस्त बनवली ताईने. आणि आपल्याकडे दिवे पण आज काही चहा पितात. ते बघा चला आता आपण बाकी तयार व्हायचं का नाही घरी. चला तयार व्हायला मस्त. चला आता सर्वजण गेले बघा कोण नाही ते. आता आम्हीच आहोत इकडे एवढे. तर चला आत्ता मी घरी आली बघू शकतो तुम्ही. आणि आता किती वाजला. 7:45 वाजले घरी यायला मला. तर आता आज काहीतरी चंद्रम कितीच आहे 9 9:30 का काहीतरी हाय टायमिंग. तर आता आलो आहोत आम्ही तयार व्हायला. म्हणजे आता जरा फ्रेश वगैरे होऊ आणि परत जाऊ तिकडे. मग जेवण लगेच घरी येऊ. तर चला आता पहिला जाते रेडी वगैरे होते आणि तुम्हाला भेटते. आहे बघा आता आम्ही परत झालो एकदा रेडी फ्रेश झालो म्हणजे आताच. तर हंशूला पण घेऊन जायचं आहे. हंशू अजून आला नाही. हंशू केला आहे थोडासा फुटबॉल खेळायला. कारण की तो क्लासवरून डायरेक्ट फुटबॉल खेळायला जातो हंशू रोज. तर आता तो येईल. त्याला कपडे घेतले बरोबर. तर अशी पिशवी घेतले कपडे. आईच्या इथे ठेवेल मी. तो तिकडे फ्रेश वगैरे होईल आणि डायरेक्ट तो येईल मंदिरात. नाही आला तर आईच्या इथेच जेवेल. कारण की आपल्या आईच्या इथे पण संकष्टी असते घरात. आई आणि बाबा नाही येत. आम्ही जातो सर्व. तर चला बघूया अंशू कुठे जेवेल. दोन्हीकडे गणपती बाप्पाचं आहे. तिथे जेवेल तिथे चालेल. इथे तर इथे पण चालेल ना. चला आता आम्ही निघतो थोड्या वेळामध्ये. चलो अरे बघा आता आम्ही आलो आमच्या मंदिरात. आणि इकडे बघू शकता संकष्टी मांडून घेतलेली आहे. आता थोड्याच वेळात आरतीला पण सुरुवात होईल. चला पहिला पाया पडून घेते मी संकष्टीच्या इकडे. हे बघा बघू शकता. आता आपली आरती वगैरे झाली मस्त करायची. आणि आता आम्ही जेवायला पण घेतला उपवास सोडायला. आणि इकडे पब्लिक बघू शकता एवढी आहे लाईनमध्ये. इथे बघा मगाशी आम्ही ना एक प्रँक केलेला काहीतरी म्हणजे मोदकमध्ये. तर बघा या दिदीला भेटला बघा मोदक. मोदक ओके मोदक काय भेटला सांग तुला याच्यात. काय भेटला काय भेटला काय
भेटला फक्त पीठच भेटला ना आता भाकर बनवतो कॅमेरा हे बघा इथे आहे ना छान आहे का मोये मोये झाला बघा इथं मोये 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 झाला बघा इथं तुझं काय ती हे बघा आई आले बघा हा काय तू जेवली का जेवली काय खाल्लंस भात भाजी चल बाय कर तर चला आताच आम्ही जस्ट घरी आलो आणि मस्त जेवण वगैरे झाला उपवास वगैरे सोडून झाला आणि हंशू नव्हता आला मंदिरात कारण की हंशू खेळायला गेलेला आणि तिथून मग तो आईच्या इकडे गेला फ्रेश वगैरे झाला आणि आईचे ते उपवास म्हणजे उपवास नाही सोडला जेवला मस्त डाळ भात भाजीने नाही हंशू तर चला मस्त आम्ही जेवलो वगैरे झाला जेवण भरपूर मस्त पोट भरून जेवलो तर तुम्हाला कसा वाटला आपला संकष्टीचा व्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट